मूलतः ओरल सबम्युकस फॅब्रोसिस या आजारामध्ये तोंडाची अंतस्त्वचा हळूहळू भाजल्यासारखी किंवा जळल्यासारखी होते आणि आकुंचित पावते. त्यामुळे त्वचा आकुंचित पावते की बाजूचे मसेस आकुंचित पावतात आणि तोंड हळूहळू कमी उडायला लागतं. याच्यामागे जवळपास 55% केसेसमध्ये पान, तंबाखू, सुपारी, गुटखा किंवा तत्सम पदार्थ याची व्यसनं हे मेन कारण असतं. हे व्यसन जर माणसाने सोडलं तर ह्या आजारावरती उपचार करून फायदा होऊ शकतो. सुरुवातीला पेशंटला तोंडात जळजळ होते, नंतर काही महिन्यानंतर तोंड हळूहळू कमी उघडायला लागतं. जोपर्यंत पेशंटचं तोंड 2 बोटं जाण्याइतकं साधारण 20 मिनिटं उघडत आहे तोपर्यंत पेशंट दुर्लक्ष करतो आणि तिथून पुढे कमी झालं की मग त्याच्या लक्षात येतं की आपण काहीतरी गडबड झालेली आहे आणि मग डॉक्टरकडे जातो. तो जर पहिल्या स्टेजने पेशंट आला जळजळ आणि थोडंसं कमी उघडणं, त्याच्यावरती काही विशिष्ट प्रकारची इंजेक्शन्स देऊन 2 ते 2.5 महिन्याचा कोर्स इंजेक्शनचा केला तर खूप फायदा होतो आणि आजार बरा होऊ शकतो. एकदा मॉडरेट टू सिव्हिअर स्टेज म्हणजे 20 मिनिटपेक्षा कमी ओपनिंग आणि पुढे 0 ओपनिंगपर्यंत काही पेशंट्स येतात, त्यावेळी मात्र हा आजार पूर्णपणे बरा कधीही होत नाही. त्याच्यावर शस्त्रक्रिया करून उपचार करावा लागतो आणि त्या उपचाराची सुद्धा लाईफलॉंग गॅरंटी देता येत नाही. पण उपचार केल्यानंतर पण उघडण्याची जबाबदारी डॉक्टरची असते, पण उघड ठेवायची जबाबदारी पेशंटची असते. त्यासाठी त्याला जवळपास वर्ष 1.5 वर्ष तोंडाच्या स्नायूंचे जिभेचे व्यायाम करावे लागतात, कडक चिवट खावं लागतं किंवा 3 फूट लांबीचा 1 इंच जाडीचा ऊस रोज चावून खायचा हा त्याच्यावर सगळ्यात सोपा व्यायाम असतो ऑपरेशन नंतरचा, ज्यामुळे बायोफंक्शनल ॲक्टिव्हिटी क्रिएट होऊन व्यायाम होऊन तोंडाची अंतस्त्वचा पूर्ववत व्हायला थोडीफार मदत होते, ते तोंड उघडं राहतं.